यार ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल वन। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights and a lot more. You play the game, we capture the frame. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. शुभम आणि कोण आहे? कपिल. कपिल आणि शुभम. कोण आहे? कपिल. मॅच चालू करायची आहे. अथर्व भंडारे. नाही नाही, हा मिलिंद. तुमच्यात काय ही कोण आहे? एक आले, एक आमच्यावर जिंकले, एक हरले. ते तर एक पण नाही जिंकले. स्टार ऑफ सीसीला ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे, बट आयुषीला जिंकले. आयुषीलियन टीमसाठी पण ही मॅच तेवढीच महत्वाची असणार आहे, बट स्टार ऑफ सीसीला थोडं खातं ओपन करावं लागेल. बॉलिंगसाठी मिलिंद, स्ट्राईक एंडला बॅटर कपिल आणि नॉन स्ट्राईक एंडला शुभम. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, याला पण पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र सिंगल रन तिकडे मिळेल. आपल्या समोर मंडळाचे माजी अध्यक्ष नाडाळकर साहेब, आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. खूप चांगलं काय त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलं गेलं. टॉम बॉलर, या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अगदी हलका हाताने ढकललं गेलं. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि थोडा बॉल क्रॉस झाला, बट रन. सिंगल डबलची बॅटिंग. सीपीएल सिमेंट साव प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे 11वं पर्व, 11वं वर्ष अभिमानाचं या क्रीडा स्पर्धेचं. आणि ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ, या बॉलवर समोर एक चांगला फटका खेळले गेलेत आणि कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटली गेली, बट चांगला बॉल कव्हर केला. 2 रन तिकडे मिळत आहेत. तानिशने एक वेगळ्या अंदाजामध्ये मॅच संपवली आणि अथर्वच्या माध्यमातून इथे कुठेतरी चुकी झाली, कॅच ड्रॉप झाली, बट रन तिकडे 2 पुढे झाले आणि स्कोर 5 रन झालेत. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर आणि तिकडे काय कॅच पकडली गेली, कडक. घरातून बल्ब काढतो असा बल्ब काढला आणि सोहमने, तेजसने अफलातून कॅच ऑफ द टुर्नामेंट. फ्लाइंग तेजस परबला पण शेवटच्या क्षणी माहिती नव्हतं की मी कॅच पकडली. तेजस पण थोडा आश्चर्यचकित झाला की पकडली कॅच, बट एफर्ट्स दिले भाऊने. गुड कॅच तेजस, आणि स्माइल केलं त्याने एकदम गोड की मी कॅच पकडली. तेजस परबला अभिषेक परब यांच्याकडून 500 रुपये या कॅच साठी. दुपारी लंच आता मात्र तेजस करू शकतो.
बॅटर शुभम. फाईट बॉल. निलेशजी सावंत आपण पण व्यासपीठावरती यायचे मंडळाचे सरचिटणीस निलेशजी सावंत. आपणास देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. कोण नाव काय तुझं? नाव माहिती आहे. सांदेली अनिश ना अनिश. बॉलर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म एक चांगली बॉलिंग करतात बिली यांच्या माध्यमातून आणि बॅटर अनिश. वाईट दिला ना. 6 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. चांगली फिल्डिंग बट 2 रन तिकडे कंप्लीट केले जातात. स्कोर बघता बघता पुन्हा एकदा वरती जाताना पाहिले गेले. 8 रन झाले धावफलकावरती. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा दरवर्षीप्रमाणे 11व्या वर्षीय क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आणि लाख मोलाचं आयोजन. CPL सिमेंटचा प्रीमियर लीग. दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील 4थी मॅच चालू आहे. यानंतर मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध दिनेश 11 आपण तयार राहायचंय. मराठा वॉरियर्स आणि दिनेश 11 आपण दोन्ही टीम्स. मराठा वॉरियर्स आपण टॉस साठी या. मराठा वॉरियर्स आणि दिनेश 11 यानंतर टॉस केला जाईल इनिंग ब्रेक्स मध्ये. दोन टीम आतापर्यंत सेमीफायनलची मात्र दरवाजे ठोकावलेत. दोन वॉरियर्स दोघांच्या पण नावामध्ये वॉरियर्स आहे. मराठा वॉरियर्स आणि परळचा राजा वॉरियर्स. दोन टीम मात्र सेमीफायनलला इकडे पोहोचलेत. आता अजूनही 2 टीम कोण येतील यावर पण नजरा आहेत. दुसरे बॉलर अथर्वच्या हातामध्ये बॉल दिलाय. रन झाले आतापर्यंत 8 रन. युट्यूबवर देखील ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललं गेलं. रन सिंगल तिकडे मिळेल. आयुष इलेव्हन टीम साठी पण तेवढीच महत्वाची मॅच आहे. त्यांच्या विरुद्ध टीम स्टार ऑफ सीसी. स्टार ऑफ सीसीला कुठेतरी खातं ओपन करणं गरजेचं आहे मॅच जिंकून. आणि ऑफ स्टिकच्या बाहेर इकडे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक तिकडे पुढे जाईल आणि स्कोर डबल डिजिट मध्ये 10 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसला गेला आणि खूप चांगली कॅच कलेक्ट केली गेली. गुड कॅच. कोणी पकडली कॅच रे? शैलेश गडेकरने खूप चांगली कॅच. टॉपल बॉल वर नजर ठेवल्याने शैलेशने चांगली कॅच तिकडे टिपली. न्यू बॅटर वैभव ठाकूर येतात.
बघत बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अथर्व. इकडे पण अगदी बॉल आतमध्ये आला थोडा आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये मात्र संतोषजी मोरे आणि संजयजी भंडारी साहेब आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मंडळाचे आमचे पदाधिकारी संतोषजी मोरे आणि भंडारी सर आपण या व्यासपीठावर बसून मॅचचा आनंद घ्या. सर्व आमचे वयस्कर नागरिक आणि सर्व ज्येष्ठ नागरिक जे या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून इकडे आलेत. सिमेंट चाळ फार पूर्वीपासून अगदी आज एकजुटीने सर्व राहतात. भले काही दूर राहायला गेलेत बट आपली चाळ आहे सो आपल्या चाळीसाठी गेलं पाहिजे. आणि चाळीतलं जे प्रेम आहे ते 5 BHK मध्ये पण मिळणार नाही हे फॅक्ट आहे. सो चाळीतली मजा ही चाळीतच आहे. म्हणजे गणेशोत्सव नवरात्र त्यानंतर दिवाळी प्रत्येक सण चाळीत जो सेलिब्रेट केला जातो तो कुठे केला जात नाहीये हे सत्य आहे. आणि मुंबईतलं चाळीत राहणं एक खूप वेगळं मजा आहे. आणि स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 13 रन झाले त्या फलकावरती. 2 ओव्हर संपल्यात आणि 13 रन. अथर्वने पण खूप चांगला बॉल टाकला बट मॅच अजूनही संपलेली नाहीये. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोघं सख्या भावांनी खूप चांगली बॉलिंग टाकली. मिलिंद आणि अथर्व आणि त्यांचे वडील पण मॅच बघतात. कुमार भंडारी पण मॅच बघतात की 2 मुलं खेळतात तर त्यांचं क्रिकेट बघितलं पाहिजे नक्की काय खेळतात आणि कसं खेळतात. आणि बॉलिंग साठी बॉलर बिग बॉस आणि काका पण त्यांची मॅच बघतात. बॉलिंग साठी रुपेश यांना आमंत्रित केलं गेलंय. रुपेश यांच्याकडे पण अनुभव आहे. पहिलाच बॉल आतमध्ये आणला आणि कुठेतरी झेलबादची संधी होती बट तिकडे कॅच थोडी लांब राहिली आणि रन सिंगल मिळेल. सिंगलने मात्र स्कोर पुढे जाईल. 14 रन झाले त्या फलकावरती. सो बघूयात आता कशा प्रकारे स्टार ऑफ सीसी मात्र टार्गेट उभं करेल. परळचा राजा वॉरियर्सने एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. सर्वांना वाटलं मॅच कुठेतरी क्लोज होईल पण चांगली मॅच रंगली. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली याच्या अगोदरची. या बॉलवर समोर खेळले गेले आणि LBW नाहीये बट तिकडे मला असं वाटतं बॉलर थोडे अपील करत होते की LBची आणि जर LB असतं तर मला असं वाटतं प्लम्प होता. थोडा लेग बायच्या रूपमध्ये मात्र तिकडे रन सिंगल मिळेल. रुपेशजी पण खूप चांगली बॉलिंग करतात. बॅटरला थांबून ठेवलंय. कधी हाफ ट्रॅकर कधी लोअर कधी फुल टॉस कधी खोलवर टप्प्याचा बॉल. म्हणजे पिचिंग खूप चांगली आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे. या बॉलवर देखील लेग स्टिकला पिचिंग केली गेली पण तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. सिंगल रन आणि सिंगलने स्कोर पुढे जाईल. 16 रन झाले त्या फलकावरती बॅटिंग करत असताना स्टार ऑफ सीसी. इकडे पण आडव्या बॅटने खेळले गेलेत. ग्राउंड स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. फेकी करतील. गुड थ्रो. चांगला थ्रो केला तिकडे तेजसने. फक्त फिल्डिंग करून चालत नाही. ओरम क्रिकेटमध्ये तुमचा थ्रो पण तेवढाच मॅटर करतो.
18 रन झालेत. थ्रो म्हणते तर जडेजा, युवराज सिंग, सुरेश रैना, विराट कोहली, उमेश यादव यांचे पण थ्रो पाहण्यासारखे राहिलेत. तिकडेच एक चांगला थ्रो तिकडे तेजसने दिला. 18 रन झालेत आणि रुपेशानी पण एक चांगली बॉलिंग केली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. सिंगल. 19 रन्स ऑर स्कोर कार्ड ऑफ 2 विकेट. बॅटर शुभम आणि वैभव. CPL 11वं पर्व, ज्याच्यावर आहे सर्वांना गर्व, असं आपलं 11वं पर्व. या बॉलवर पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहिला गेला. तिकडे क्षेत्ररक्षकांवर तेवढी चांगली फिल्डिंग, बॉल आतमध्ये ढकलला गेला. डबलचा कॉल दिला वैभवने. भाग मिल्का भाग, भाग वैभव भाग, बट 2 रन आणि 2 रनने स्कोर पुढे जाईल. 21. पण बॉलिंग रुपेशने काम केलं की 6 बॉल मध्ये टाकले, कुठलाही एक्स्ट्रा रन नाही टाकला. हे त्याने अनुभव आपला दाखवला आणि खूप इम्पॉर्टंट होतं की 6 बॉल मिडल पिचिंग करणं. 21. शैलेशजी पाटणकर पर अगदी सर्व आमचे छायाचित्र टिपतात. थँक्यू. एखाद दुसरा फोटो आमचा पण एबीपी माझाला येईलच. आणि पाटणकर साहेब असंच तुम्ही कार्य करत राहा. खूप चांगलं. त्यांनी अगदी लेन्स एवढी मोठी आणली की परेडवरून दादरला जाईल एवढी मोठी लेन्स आहे. आणि सर्व प्लेयर्सचे छायाचित्र टिपतात पाटणकर साहेब. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं. प्रत्येकाचे पाटणकर साहेबांना फक्त फोटो काढायला आवडतं, त्यांना खेळायला आवडत नाही. पण खेळणाऱ्यांचे फोटो हे त्यांच्याकडे कला आहे. सो अशी प्रत्येकाचे टॅलेंट आहेत. आमची युट्यूबची टीम पण आहे, त्यांना पण ते आवडतं. आमची स्कोरिंग टीम आहे. रन झालेत 21. 21 रन झालेत आणि शेवटचे 6 बॉल आहे. बॉलर कौस्तुभ खानविलकर, कुछ तो कर खानविलकर, आणि पहिल्यांदाच ओव्हर टाकतात म्हणजे ते CPL ला. सो त्यांच्या रनअपची चर्चा मला असं वाटतं परळपासून पूर्ण लालबाग मध्ये आहे. आणि सो थोडे पण डबल माइंड झाले, बट त्यांना क्रिकेट खेळावं लागेल. हे CPLचं एन्जॉय आहे. तुम्ही एन्जॉय करा लाईफ मध्ये प्रत्येक मुमेंट. इकडे पण टार्गेट आहे, ऑफिस मध्ये पण टार्गेट आहे. इकडे टार्गेट कम्प्लीट केलं तर ट्रॉफी आहे, तिकडे टार्गेट कम्प्लीट केलं तर इन्सेंटिव्ह आहे. नॉन स्ट्राइकला चान्स आहे आणि बॉल निघून जाईल. बट यस नो यस नो यस नो आणि दोन रनने स्कोर पुढे जाईल. 23. हळूहळू जशी प्रेक्षकांची गर्दी वाढत चालेल, 1 वाजत आलाय. मस्त दुपारी काही जण लंच करतील. आज संडे आहे तर भाऊच्या धक्क्याची सुरमई आणि पापलेट खाऊन पुन्हा एकदा जॉईन होतील. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. तिकडे 1 रनचा कॉल दिला. दुसऱ्या रनचा कॉल. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आणि इकडे बॅटर आउट. रन आउटच्या रूपामध्ये मात्र इथे बॅटर शुभमला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कॉलिंग थोडं चुकलं. सांघिक खेळ आहे, प्रत्येकाचे एफर्ट्स गरजेचे आहेत. प्रत्येकाला मिळून मिसळून खेळावं लागेल. चला टॉस साठी आपण यायचं आहे. यानंतरची मॅच
आणि मीनाजी नाडोळकर साहेबांना विनंती करेल की आपण यायचंय. मंडळाचे माजी अध्यक्ष आणि नाडोळकर साहेब आपण देखील आपल्या हातातून टॉस केला जाईल. मराठा वॉरियर्स आणि दिनेश इलेव्हन. मराठा वॉरियर्स मला असं वाटतं फ्री माइंड खेळेल कारण की त्यांनी सेमीफायनल गाठली आहे. नाडोळकर साहेबांच्या हातातून माध्यमातून हा टॉस आणि मराठा वॉरियर्स. एक फोटो पहिला कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. नाडोळकर साहेब देखील इकडे जॉईन होत आहेत. सो टॉस जिंकला. डिसिजन काय असेल मराठा वॉरियर्स? 2 मिनिट सांगू. आणि टीम क्वालिफाय तर झाले बट ही मॅच कशा प्रकारे असेल आणि सेमीफायनल कशा प्रकारे फाईट व्हाल? क्वालिफाय जरी झालो असेल तरी मोमेंटम कॅरी करायचं आहे सेमीफायनलसाठी. सो या सेम जोशात खेळू आम्ही ही मॅच. सो डब्ल्यू पाहिजे, विन पाहिजेच. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली हॅलो 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 चेक. हॅलो थोडा आवाज करा सांग. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो रन जर पाहिले तर 28 रन झालेत. हॅलो हॅलो चेक. हॅलो रन जर पाहिले तर आतापर्यंत 28. आणि सचिन पाताडे थोडं इंजुरी झाले बट मी खेळणार. मी CPL खेळणार. या बॉलवर देखील फिरवला गेला बॉल. एक चांगला बॉल आणि तिकडे स्ट्राईक एंडला बॅटर आउट. बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि रन झाले आतापर्यंत 28 आणि 29 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 29.
आणि मॅच मध्ये अगदी चुरस. हॅलो हॅलो चेक. अठ्ठावीस रन झाले. त्याने 29 टार्गेट आहे. बघत आता मॅच कशा प्रकारे हा डाव रंगेल. 29 रन करायचे आहेत 24 बॉल मध्ये. टीम आयुष 11 ला. आयुष 11 टीमला आपण पाहिलं तर 24 बॉल मध्ये 29 रनची गरज आहे. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. CPL सिमेंट चाळ प्रीमियर लीगचं हे 11वं पर्व आणि भव्य दिव्य असं आयोजन. खूप चांगले ट्रॉफीज, खूप चांगलं क्रीडांगण, खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगलं लाईव्ह. आहेत ना 2 बॉल मध्ये खेळा ना तिथे. फक्त कोणाच सुनीलजी मस्कर साहेबांना विनंती करेल की आपण कोरगावकर साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आणि आज या क्रीडा स्पर्धेसाठी सुधाकर कोरगावकर साहेब देखील आवर्जून इकडे उपस्थित राहिले गेले आणि थँक्यू सो मच कोरगावकर साहेब. आपण देखील आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इकडे उपस्थित राहिलात आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी इकडे उपस्थित राहिले त्याबद्दल कोरगावकर साहेबांचा एक विशेष सन्मान. आणि आमचे फोटोग्राफर कोरगावकर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान. आज सुधीर कोरगावकर एक चांगले फोटोग्राफर आणि फोटोग्राफरचा फोटो कोणीतरी काढा यार. ते सर्वांचे फोटो काढतात तर त्यांचा पण फोटो कोणीतरी काढला पाहिजे. थँक्यू सो मच कोरगावकर साहेब आपण देखील आलात आणि
सर्वांचा आभार आहे. आणि आता वळूयात मॅचच्या दिशेने. शैलेश गडेकर आणि त्याच्या समवेत अथर्व. हॅलो हॅलो चेक. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होती आणि स्ट्राईक एंडला शैलेश आणि अथर्व, नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग बॉलिंग साठी आपण पाहिलं तर कपिल. 24 बॉल मध्ये 29 रन करायचे आहेत. चोवीस चेंडू आणि 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अगदी सुरेख असं आयोजन. सिमेंटचा प्रीमियर लीगचा 11वं पर्व. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने ढकलला, फक्त सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये मात्र तिकडे रन 1 ने इकडे खातं ओपन केलं गेलंय. दुसरा व अंतिम दिवस. संडे फंडे, सुपर संडे. कोण चॅम्पियन होईल यावर्षी 11व्या पर्वावरती कोण नाव कोरेल. 2 टीम तर सेमीफायनल मध्ये गेल्यात, मराठा वॉरियर्स आणि परळचा राजा वॉरियर्स. लालबाग परळचं एक महाराष्ट्रातील एक अंडरआर्म अगदी टेनिस बॉल क्रिकेट या परिसरात खूप चांगलं खेळलं जातं. नामवंत क्रीडांगण नरे पार्क, ज्या परिसरात देखील क्रिकेटला एक वेगळाच क्रेज राहिलाय. सो याही वर्षी अगदी सीपीएलचं भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म सर्व बिल्डिंगच्या सर्व खेळाडूंसाठी. एकोणतीस रनचं टार्गेट आहे. ते टार्गेट मात्र आयुष इलेव्हन टीमला पण इथे पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे डॉट बॉल. शैलेश आणि अथर्व या दोघांना पण माहिती आहे की 29 पण करायचे आहेत, पण इकडे कुठलीही गोष्ट इझिली मिळणार नाहीये. सो त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक बॉलवरती एफर्ट्स आहेत. या बॉलवर एक चांगला फटका, अगदी शिखर धवन स्टाईलने फक्त ढकललं तिकडे. सिंगल रन. आमच्या समवेत परळचा राजा नरे पार्क, सरचिटणीस विनोदजी कदम, त्यानंतर विश्वस्त आमचे संजय सिंग, त्यानंतर माजी सरचिटणीस सुबोधजी रासम, कार्यकारिणी सदस्य तुळसकर साहेब, त्यानंतर व संपूर्ण गणेश लीला मित्र परिवार, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण इकडे आलात. लालबाग परळ म्हटलं तर गणपती आणि नवरात्र
हे लालबाग परळमध्ये एक वेगळाच क्रेज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जर गणेशोत्सव कुठे येत असेल तर लालबाग परळमध्ये आहे. आणि परळचा राजा आणि गणेश लीला आणि नरे पार्क त्यानंतर सिमेंट चाळ यांचं हे वेगळं नातं आहे. मग सुख दुःखात पण एकत्रित येत असतात आणि मग कुठला सण असू दे बट आम्ही एकत्रित आहोत. एक वेगळं खूप वर्षापासून जुनं नातं आहे आणि जुनं ते सोनं. रन झाले आतापर्यंत 5 रन. 18 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. अठरा चेंडू आणि 24 रनची गरज आहे. गाडी का आली आतमध्ये? पिनचा प्रॉब्लेम आला साऊंड वाला पिनचा प्रॉब्लेम साऊंड वाला आहे तुझं माझा नाही जर आवाज नाही पण आता पण येत ना साऊंड वर याच्यावर पण येते ना ते फक्त क्लिअर करणे बघ आवाज येतो. चला बोलूयात मॅचच्या दिशेने. युट्यूबला देखील आज आपण एक स्पर्धा पाहतोय. आज सर्व सिमेंट चाळ प्रीमियर लीगचे सर्व मित्र परिवार आणि सर्व मित्र वर्षातून एकदा ही प्रीमियर लीग खेळण्यासाठी नक्कीच एकत्रित अगदी येत असतात आणि संपूर्ण सिमेंट चाळचे सर्व जुने नागरिक जे भले सिमेंट चाळची आता नातं राहिलं नाहीये बट क्रिकेट खेळण्यासाठी आणि एकत्रित येण्यासाठी हे आवर्जून येत असतात. काही जण स्थलांतर झाले बट सिमेंट चाळ हे त्यांच्यासाठी एक वेगळं नातं आहे. सो बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शुभम म्हाडीच्या हातामध्ये बॉल दिलाय. 18 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. 18-24. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन पण तेवढाच महत्वाचा असणार आहे. आणि रन जर पाहिले तर आतापर्यंत 6 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळला गेला. प्रॉपर टायमिंग केलं बॅटरने आणि रन मात्र तिकडे 2 पुढे जाईल. स्कोर 8 रन झाले. सिंगल डबलची बॅटिंग पण तेवढीच गरजेची आहे. अथर्व आणि शैलेश दोघं बॅटर खूप चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. दोघांना पण माहिती आहे की मॅच आपल्याला ही बनवणं गरजेचं आहे.
दुसरा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. संडे फंडे सुपर संडे. कोण चॅम्पियन होईल पुढील 3-4 तासामध्ये आपल्याला कळेलच की 11वं पर्व कोण जिंकेल. हल्ली सर्व आमचे मान्यवर परळचा राजा नरेपारचे सर्व आमचे पदाधिकारी देखील व्यासपीठावर मॅचचा आनंद घेतात. याबरोबर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला गॅप मध्ये आणि रोशनला पण माहिती नव्हतं की बॉल थांबलाय. कधी कधी होतं असं, पण रोशन एवढं दिले तिकडे. खूप चांगला बॉल तिकडे अडवला गेला. रन्स आता मात्र 9 रन. नरेपार्क लालबाग पर्वमध्ये आपण आहोत आणि खूप चांगलं आयोजन. लालबाग पर्व म्हटलं तर उंच उंच गणेश उत्सवच्या आपण पाहिलं तर मूर्ती इकडे पाहायला मिळतात आणि खूप चांगलं गणेश उत्सव मध्ये 11 दिवस गणपतीचे ते वेगळा माहोल असतो. मुंबईत गाडी 11 दिवस टाकायची म्हणजे मोठा टास्क आहे. लालबाग मधून पार पडायचं तोही देखील मोठा टास्क आहे. बॉलर शुभम. इकडे पण शुभमने एक हलकासा बॉल कट केला गेला, थांबवलं तिकडे आणि शुभम माडिक कधी बॅटिंग कधी बॉलिंगने मात्र मना जिंकतात. वेल प्लेड. खूप चांगला परफॉर्मन्स शुभम माडिक यांच्या माध्यमातून चांगल्या अंदाजामध्ये कामगिरी करतात आणि मॅच या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकललं तिकडे. फिल्डर आहेत, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. स्कोर मात्र तिकडे पुन्हा एकदा पुढे जाताना स्कोर जाऊन पोहोचतोय 11व्या धावसंख्येवरती. अठरा धावांची गरज आहे. हा बॉल इम्पॉर्टंट असणार आहे. 13 बॉलमध्ये 18 धावांची गरज. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे ही मॅच जिंकण्याकरिता. इकडे पुन्हा एकदा बाईट. मॅच आता पुन्हा एकदा इकडे पण आपण पाहिलं फ्लिक केलं गेलं आणि रन्स आणि मॅचला आता आपण पाहिलं तर पुन्हा ते सुरस होते आणि 13 रन झाले धावफलकावरती. 12 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी रोशन. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर पुन्हा एकदा रोशन. स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी. या बॉलवर देखील एक चांगला फटका सजवला गेला. अफलातून स्ट्रोक प्रॉपर टायमिंग केलं आणि अथर्वने बॅट फिरवली. तिकडे 2 रनने स्कोर पुढे जाईल 15.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळले गेले. बॉल थोडा हवेत आहे, बट बॉल आतमध्ये येईल की बाहेर जाईल आणि बॉल तिकडे बाहेर जाईल. 2 रन मिळतील. 2-2चे फटके खूप महत्वाचे आहेत आणि स्कोर मात्र तिकडे 17 रन झाले. त्यांनी अजूनही 12 रनची गरज आहे. दोन स्ट्रोक मोठे आले आणि आयुष इलेव्हन पण टीम मॅच मध्ये आली आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा आणि टायमिंगला अथर्वने देखील बॅट सजवली. त्याला माहिती होतं की आपल्याला खेळावं लागेल. गेलं आणि लगातारचे 3 2-2चे स्ट्रोक मात्र मॅच मध्ये घेऊन आलं टीम बॅटिंग करत असताना आयुष इलेव्हनला. इकडे पण गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 2 रन आणि बघता बघता मॅच आता मात्र पुढे गेली आहे. इकडे पण अपील केली गेली बट चांगला बॉल पाहिला गेला. रोशनच्या माध्यमातून स्कोर आतापर्यंत लेग बाईच्या मध्ये सिंगल मेल 22. या बॉलवर 2-2चे स्ट्रोक मात्र चांगले आले, त्यामुळे मॅच मध्ये आता पण कमबॅक केलं. सात बॉल 7. कुठली टीम करणार कुठल्या टीम वरती मात. गेला त्याने इझिली फटका खेळले गेले बॅटर शैलेश. मित्र बॉलर वैभव ठाकूरच्या हातामध्ये बॉल दिला. 6 बॉल 5 करायचे. स्ट्राईक इनला बॅटर अथर्व. अनस्टॉपेबल अथर्व. अथर्वला थांबवणं थोडं कठीण आहे. अद्भुत अथर्व. वेल प्लेड. प्रॉपर टायमिंग बॅटिंग आणि अवघ्या आपण पाहिलं तर 3 रनची गरज आहे. खूप चांगली टायमिंग बॅटिंग केली अथर्वने. 2-2चे खूप चांगले स्ट्रोक. तब्बल 7 फटके 2-2चे म्हणजे 14 रन तिकडे मिळवले. वेल बॅटिंग. वेल प्लेड. क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका आणि 2 रन साठी चटका. टायमिंग तर जरूर केलं होतं आणि रन्स मात्र तिकडे आता 28 रन झालेत.
आणि विनिंग स्ट्रोक इकडे मात्र अथर्वच्या बॅटमधून हवाई फायर वेल प्लेड. अथर्व आणि शैलेशने दोघांनी मॅच संपवली.